मंत्रींच्या पत्नीची अधिकाऱ्यांना मारहाण, झेडपी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर उचलला हात। शिवसेना राष्ट्रवादीचं खुर्द आणि बुद्रुक झालंय। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची दोन्ही पक्षांच्या फुटीवरून खोचक टीका। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 1 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर। मुंबई ठाणे कोकण विधानसभा मतदारसंघाचा घेणार आढावा। बैठकीनंतर भाजपचे उमेदवार निश्चित होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ 27 आणि 28 सप्टेंबरला अमरावती दौरा। विदर्भातून मनसेची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या भाऊराव साखर कारखान्यावर युवक काँग्रेसचा मोर्चा। उसाला प्रतिटन 3200 रुपये भाव देण्याची मागणी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेकडून महाविजय संवाद यात्रा। युवा सेनेचे पदाधिकारी तरुणांशी संवाद साधणार। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण पूर्वे ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी थांबवण्यासाठी विभाग प्रमुखांचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र। अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील आणि आमच्यात येथील आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान। कडूंच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण। महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा। सपाकडून भिवंडी पूर्व आणि अणुशक्ती नगरची मागणी। मात्र राष्ट्रवादी पवार पक्षाकडून जागा सोडण्यास नकार। शिवस्वराज्य यात्रेत जयंत पाटील कार्यकर्त्यावर संतापले। अकोले विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची मागणी। पाटलांनी कार्यकर्त्यांना सुनावलं। मालवण पुतळा प्रकरणी चौकशीसाठी आमदार वैभव नाईकांना पोलिसांची नोटीस। या प्रकरणात नाईकांचं नाव येणं लाजिरवाणं। निलेश राणेंचा निशाणा। नेवासामधील धनगर आंदोलक गेल्या 9 तासांपासून बेपत्ता। आंदोलकांच्या शोधासाठी एनडीआरएफला शोधकार्य सुरू। अक्षय शिंदेचा दफनविधी अंबरनाथमध्ये होऊ देणार नाही असं मनसेचं पालिकेला पत्र। तर अक्षय शिंदेच्या वडिलांनी अमित शहांकडे मागितली सुरक्षा। इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर अनोखं आंदोलन। विभागाच्या परिसरात जाऊन ठोकले खिळे। अमित शहांवर टीका करण्याचा कुठलाच अधिकार ठाकरेंना नाही। त्यांनी स्वतःची पात्रता ओळखावी। गिरीश महाजनांची टीका।